सांगलीच्या तासगाव तालुक्यामधल्या बलगवडे गावामध्ये तहसीलदारांच्या भेटीनंतरही मतदानावरचा बहिष्कार कायम। सोलर प्रकल्पासाठी गायरान जमिनीवरील झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात गावकऱ्यांचा निर्णय। परभणीच्या सेलू तालुक्यामधल्या बोथ आणि बोथ तांडा या गावांचा जिल्हा परिषदेच्या मतदानावरती बहिष्काराचा निर्णय। गावामधील रस्ता तसंच करपरा नदीवरच्या पुलाचं काम मागच्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे मतदानावरती बहिष्कार। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधल्या झांजेवाडीमध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप आहे। आक्षेपाच्या नंतर पोलिसांकडून मतदाराची चौकशी। छत्रपती संभाजीनगरच्या लाल बहादूर शास्त्री मतदान केंद्रावरती दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी। मतदारांना वोटर स्लिप देण्यावरून टेबल लावण्यावरून वाद झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झडली आहे। महिला विनाकारण गर्दी करत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं होतं। संभाजीनगरच्या नाणेगाव मतदार केंद्रावरती भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की। उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की। परभणीच्या राणी सावरगाव या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या महंत आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। मतदानासाठी आवश्यक आयडी प्रूफ नसल्यामुळे मतदानापासून रोखलं, तर मोबाईलमध्ये आयडी असल्याचं म्हणत महंतांचा अधिकाऱ्यांसोबत वाद। पुण्याच्या खेड तालुक्यामधील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण। शरद बुट्टे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। सोलापूरच्या अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंग मोहिते पाटील यांनी मुलाला मतदान केंद्रावरती नेलं। उमेदवाराच्या लहान मुलानं ईव्हीएमचं बटणही दाबलंय, त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये मतदानाचा अधिकार बजावलाय। यावेळेला बंडखोर उमेदवार चुकून निवडून आले तरी ते निधी कुठून आणणार? मंत्री नितेश राणे यांचं निधीच्या वाटपावरून पुन्हा एकदा वक्तव्य। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जास्त चुरस होईल असं वाटत नाही। ऐन मतदानाच्या दिवशी भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। एकेकाळी नंबर 1 चा पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष आता खूप मागे पडत असल्याचंही मत। इंदापूरच्या बोरी पंचायत समितीच्या गणामधून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे निवडणुकीच्या रिंगणात। सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया। परभणीच्या राणी सावरगाव या ठिकाणी मतदानाच्या आधी केंद्रावरती पूजा। पंचायत समिती गणामधील उमेदवार उर्मिला डोणे यांच्या पतीनं मतदान केंद्रावरती नारळ फोडून पूजा केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवाराकडून ईव्हीएमची पूजा करण्यात आली। बजाजनगर इथल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रत्नमाला ढमढेरे यांनी मतदान केंद्रावरती जाऊन ईव्हीएमला चक्क हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा केली आहे। ईव्हीएमवरती भविष्य आहे, श्रद्धेपोटी पूजा केल्याची उमेदवाराची प्रतिक्रिया। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी देखील मतदान केलंय। युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांकडून मतदान। आमदार रोहित पवारांनी पत्नी कुंती पवार यांच्यासोबत मतदानाचा अधिकार बजावलाय। पिंपळे गावामधील मतदान केंद्रावरती रोहित पवार यांच्याकडून मतदान। राजेंद्र आणि सुनंदा पवार यांनी देखील मतदान केलंय। रायगडमध्ये भरत गोगावले यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी देखील मतदान केलं। रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। काही ठिकाणी ईव्हीएम बंद असलं तरी देखील मतदान करता न येण्याचा अन्याय कोणावरही होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कुटुंबासह मतदान केलंय। थोरवे हे रायगडमधल्या कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार आहेत। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क। परांडा तालुक्यामधल्या मुगाव इथे त्यांनी मतदान केलंय। जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आटपाडी तालुक्याच्या निंबवडे जिल्हा परिषद गटामधील भाजपच्या उमेदवार माधवी पडळकरांचं मतदान। पडळकरवाडी या गावी माधवी पडळकर यांनी मतदानाचा अधिकार बजावला। मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय।
सांगलीमधल्या वाळवा तालुक्यामधील कापूसखेडमध्ये लग्नाच्या आधी वधूनं मतदान केलंय. तृप्ती तानाजी पाटील हिने लग्नाच्या दिवशी लोकशाही प्रति बांधिलकी जपत आधी मतदानाचा अधिकार बजावलाय. तृप्ती पाटीलच्या कृतीचं सगळीकडून कौतुक होत आहे. गळ्यामध्ये पुष्पमाला पडण्याआधी वधू मतदानाच्या केंद्रावरती पोहोचली. डॉक्टर साक्षी पाटील यांनी लग्न लागण्याच्या आधी मतदान केलंय. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधल्या कारुंडे इथली घटना आहे. रत्नागिरीमधल्या खेड या ठिकाणी जामगे इथे नववधूनं लग्नाआधी मतदान केलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाचा जिल्ह्यामध्ये सध्या उत्साह आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधील तांबवेत आधी मतदानाचा हक्क बजावून नवरदेव लग्न मंडपात. विक्रम पाटील यांनी बजावलेल्या कर्तव्याचं सगळीकडून कौतुक होत आहे. 105 वर्षांच्या आजींचं स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान. छत्रपती संभाजीनगरमधील पंढरपूरच्या रहिवासी 105 वर्षीय जैतुंबी शेख मधार यांनी आजही मतदानाचा अधिकार बजावला आहे. तिकडे सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये 88 वर्षाच्या आजींनी मतदान केलंय. इतरांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावायला हवा असं आजींनी आवाहन केलंय. सोलापूरमधल्या अकलूजच्या यशवंतनगरमध्ये आयोगाकडून महिला मतदान केंद्र तयार. मतदान केंद्रावरती सर्व महिला कर्मचारी तैनात. रांगोळ्यांच्या पायघड्या घालून मतदारांचं स्वागत. रत्नागिरीच्या खेडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं सपत्नीक मतदान. जिल्हा परिषद पंचायत समिती हा ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणारी निवडणूक आहे. योगेश कदम यांच्याकडून मतदारांना आवाहन. रायगडमध्ये शेकापच्या जयंत पाटील यांनी कुटुंबियांसह मतदान केलंय. प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेवरती पुन्हा लोकशाहीची ताकद येणार. मतदानाच्या नंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या रांगा. मतदान सुरू झाल्यापासून मतदारांनी गर्दी केली आहे. ठाण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोफत बस प्रवास आता डिजिटल ओळखपत्राच्या माध्यमातून होणार आहे. अर्जाच्या स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. त्यासाठी डिजिटल ओळखपत्र आवश्यक असणार आहे. ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर आणि वागळे आगार या ठिकाणी अर्जाची स्वीकृती केली जाईल. भाजप नगरसेविका रितू तावडे या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर होणार आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडे उपमहापौर पद. शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर होणार आहेत. राहुल शेवाळे, शीतल म्हात्रेंच्या उपस्थितीमध्ये संजय घाडी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. 1.25 वर्षासाठी घाडींकडे उपमहापौर पद असणार आहे. मुंबईमध्ये महापौर पदाच्या घोषणेच्या वेळेला महायुतीच्या नगरसेवकांचा शंखनादामध्ये प्रवेश. जय श्रीरामचा गजर. महापालिकेचं भाजपचं कार्यालय मंत्रोच्चारानं दुमदुमलं. मुंबई महानगरपालिकेवरती 44 वर्षांच्या नंतर भाजपचा महापौर विराजमान होतोय. भाजप भ्रष्टाचार विरहित प्रशासनासाठी काम करेल. अमित साटम यांची रितू तावडे यांच्या नावाची महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे आणि शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार संजय घाडी यांना शुभेच्छा. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी. नसरीन बानो यांना 43 मतं तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं मिळाली. भाजप आणि MIM या ठिकाणी तटस्थ भूमिका त्यांनी ठेवली होती. मालेगावच्या महापौरपदी नसरीन शेख यांच्या निवडीच्या नंतर इस्लाम पार्टी समर्थकांनी जल्लोष केलाय. महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर समर्थकांनी हिरव्या रंगाची उधळण केली आणि जल्लोष केला. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीचे नगरसेवक हिरव्या फेट्यासह महानगरपालिकेमध्ये पोहोचले. तर समाजवादी पक्षाचे नगरसेवक लाल फेटा घालून सभागृहामध्ये दाखल झाले. मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या महिला नगरसेविका भगव्या साड्या आणि भगव्या रंगाचे फेटे परिधान करून सभागृहामध्ये पोहोचल्या. तर पुरुष नगरसेवक पांढऱ्या आणि भगव्या पोशाखामध्ये सभागृहात आले.
महापौर पदाच्या निवडीच्या वेळेला त्यांनी हे भगवे फेटे घातले होते. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर पदाचा एकच अर्ज असेल. उपमहापौर पदाचा एक अर्ज मागे घेतला जाईल. स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद सहकार्य करणाऱ्या पक्षाला देण्याचं ठरलंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या गटाची एकत्रित गटनोंदणी. तरी देखील दोन्ही गटाचे नगरसेवक गटनोंदणीच्या नंतर नागपूरमध्ये अज्ञात स्थळी वेगवेगळे रवाना झालेत. 10 फेब्रुवारीला महापौर निवडीच्या वेळेला नगरसेवक चंद्रपूरला जाणार असल्याची माहिती आहे. आपल्या पक्षामधला वाद शमवण्याच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांची प्रशासनावरती नाहक. चंद्रपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्याकडून विजय वडेट्टीवार यांच्यावरती थेट नाराजी. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमधली गटबाजी चव्हाट्यावरती आलेली आहे. विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाल्यामुळे नाराजी नाट्य सध्या बघायला मिळतं आहे. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे नगरसेवकाच्या पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रवीण तिदमे यांनीही दाखल केला होता उपमहापौर पदासाठी अर्ज. मालेगाव महानगरपालिकेमधली लिफ्ट ही 4थ्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून लिफ्टमधले 16 जण हे थोडक्यात बचावलेत. क्षमतेपेक्षा जास्त भार आल्यामुळे लिफ्टमधली चैन तुटल्याची माहिती आहे. तेलंगणामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना काहीही मिळणार नाही. रिकाम्या हाताने परतावं लागेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचार करावा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. भंडाऱ्यामध्ये शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीवरती भाजपचा बहिष्कार. आमदार परिणय फुकेंबद्दल भोंडेकर यांनी अपशब्द वापरल्याचाही आरोप आहे. सुनेत्रा पवारांमध्ये मी अजितदादांना बघतो असं रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि अजित पवारांची पदं मिळायला हवी होती याचा पुनरुच्चार. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्ष पुढे नेण्यासाठी सक्षम असल्याचं भाजपच्या प्रवीण दरेकरांचं विधान. भगवानगडावरच्या महंतांकडून शरद पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. विद्याप्रतिष्ठान इथे जाऊन अजित पवारांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. महायुतीमध्ये असूनही रामदास कदम यांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे. हसन मुश्रीफ यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. अपघाताविषयी आणि विमानाविषयी असलेल्या आपल्या शंका आपण 10 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहोत असं रोहित पवारांनी म्हटलंय. बारामतीमध्ये अपघाताच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याचं त्यांनी जाहीर केलंय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरही रोहित पवार विस्तृत अशी भूमिका मांडणार आहेत. यासाठी ते विशेष अशी पत्रकार परिषद घेतील. 12 फेब्रुवारीला मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाविषयी ते नेमकं काय बोलणार हे बघणं महत्त्वाचं असेल. विलिनीकरणाच्या विषयी पक्ष जे ठरवेल तीच आपली देखील भूमिका असेल. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. तर विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये दादा होते, आम्ही नव्हतो अशी प्रतिक्रिया देखील मुश्रीफांनी दिली आहे. बारामतीमध्ये रोहित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांशी चर्चा करत असतानाचा फोटो समोर आला. बारामतीमधल्या सहयोग सोसायटीमध्ये श्रद्धांजलीच्या वेळेला तिघांमध्ये चर्चा झाल्याचा हा फोटो आहे. विमान अपघातामध्ये मृत्यू झालेले अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये कायम करा. अनिल देशमुख यांची पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. अमोल खुणेला पोलीस संरक्षण द्या. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जरांगेंकडे गुंडांची टोळी असून अमोल खुणेच्या जीविताला धोका असल्याचं देखील वक्तव्य वाघमारेंनी केलंय. आमदार मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी पत्र लिहिल्याची माहिती. मुंबई पुणे महामार्गावरती गॅस टँकरच्या अपघातानंतर प्रशासकीय यंत्रणा फोल ठरली होती आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. भंडारा जिल्ह्यामधल्या 99 वाळू घाटांच्या उत्खननाला स्थगिती देण्यात आली आहे. पर्यावरण प्राधिकरणाचा दणका. पर्यावरण मानकांचं पालन न झाल्याच्या आक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यामधील लोणी गावामध्ये जलसंपदा विभागाच्या 5व्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन। या स्पर्धेमध्ये राज्यामधील अधिकारी आणि कर्मचारी विविध खेळांमध्ये आपलं कौशल्य दाखवणार आहेत। नाशिकच्या ओझर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होत आहे। विमानतळ विस्ताराच्या संदर्भात HAL सोबत करार देखील होणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती 550 कोटी रुपये खर्चून नवीन टर्मिनल इमारत उभी राहणार। सिडको कुंभमेळा प्राधिकरण इमारत उभी करणार आहे। नवीन टर्मिनलमुळे प्रवासी हाताळण्याची क्षमता 300 वरून 1000 पर्यंत जाणार आहे। बेरोजगारांसाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या अंतर्गत वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हॉकर्स प्लाझाची निर्मिती। मात्र 6 वर्षांनंतरही हस्तांतरण न झाल्यामुळे 40 गाळे हे धूळ खात पडून या ठिकाणी दारू पार्ट्या रंगत असल्यामुळे नागरिकांचा मनस्ताप होतोय। होळीसाठी रेल्वेकडून 1410 विशेष गाड्यांचं नियोजन। 1 ते 22 मार्चच्या दरम्यान मुंबई नागपूर, मुंबई चिपळूण आणि रत्नागिरी यासाठी विशेष गाड्या धावणार आहेत। उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान यासाठी देखील विशेष गाड्या धावणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।